श्री ब्रह्मविद्या पाठशाळेच्या वतीनं, श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळाच्या वतीनं, या संस्थेच्या विविध ज्या उपसंस्था आहेत या सर्वांच्या वतीनं टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण सूत्रांचं निरूपण केलेलं आहे. बरोबर 9:15 वाजलेले आहेत आणि मध्यान्हकाळी 12 वाजता ही धर्मवार्ता संपणार आहे. हा पूर्ण वेळ आपण ज्ञानचिंतन करणार आहोत. या निमित्तानं आपल्या जीवनामध्ये जे काही जीवनमूल्य ईश्वरीय विचाराचं तत्त्व आपल्याला आचरता येईल ते आचरण्यासाठी आपण कटिबद्ध होणार आहोत. सर्वज्ञांचं सूत्र असं आहे, ज्ञानपूज्य ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य. पूजनाच्या काही जागा असतात. माणूस फार श्रीमंत असला म्हणजे तो पूजनीय होतोच असं नाही. एखादा माणूस, एखादा व्यक्ती फार सामाजिक कार्याच्या दृष्टीने अग्रेसर असला म्हणून तो पूजनीय आहे असंही नाही. याची परिभाषा आपल्या हिंदू संस्कृतीच्या जीवनमूल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्याचा आचार, ज्याचा विचार आणि ज्याचा उच्चार या तीनही गोष्टीमध्ये एकसूत्रता असते. बऱ्याचदा माणूस जे बोलतो ते आचरेलच असं नाही. बऱ्याचदा जे करतो ते बोलतोच असंही नाही. या तिन्ही गोष्टी एका रेषेत आल्या पाहिजे तर ते पाय आपल्यासाठी वंदनीय असतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सर्वज्ञांचा विचार ज्यांनी अंतःकरणामध्ये उतरवलेला आहे, रुजवलेला आहे आणि त्या माध्यमातून अनेकांना या ईश्वर धर्मासाठी प्रेरित करणारे आचार्यगण आहेत, संत साध्वी आहेत, साधक आहेत. टाळ्यांच्या गजरामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि ज्ञानपीठावर स्थानापन्न असलेल्या आचार्यांच्या पूजनाकडे आपण वळताना सुरुवातीला विश्व प्रार्थना झालेली आहे. खरं म्हणजे मंदिरामध्ये भगवंत अधिष्ठित आहेच आहे. कारण श्रीकृष्ण भगवंतही आपल्याला श्रीमद्भगवद्गीतेमध्ये निरूपण करताना मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम, परमेश्वराच्या अध्यक्षपदाच्या नियोजनातच सृष्टीची रचना झाली, सृष्टीचं संवर्धन सुरू आहे, जीवोद्धार सुरू आहे आणि संहारसुद्धा परमेश्वराच्या आज्ञेनंच होणार आहे. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी साधन अधिष्ठित आहे. त्या अधिष्ठानाचं अध्यक्षपद अंतःकरणामध्ये बाळगत ज्ञानपीठावर स्थानापन्न झालेले अभ्यागत, ज्यांचं धर्मविचाराच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वपूर्ण कार्य आहे. आज आपण जी देवपूजा वंदन केली ही श्री गुंफेकर परंपरेची अतिशय महत्त्वपूर्ण देवपूजा आहे. ही एवढी महत्त्वपूर्ण देवपूजा आपल्याला वंदन करायला मिळाली, ज्यामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू उत्तरापंथे गेल्यानंतर श्रीप्रभूंच्या सन्निधानातून भक्त परिवार जेव्हा डोमेग्रामला पहिल्यांदा आला नागदेवाचार्यांसमवेत, आणि त्यावेळेला डोमेग्रामच्या राजमठाचा जो उंबरवटा आहे, ज्या उंबरवट्यावरती नागदेवाचार्य डोकं ठेवून रात्री विश्रांती करायचे. सर्वज्ञ एक श्रीचरण त्या उंबरवटावर ठेविती आणि एकू श्रीचरण नागदेवाचार्यांच्या वक्षस्थळावर ठेविती. प्रतिदिनी संबंध असलेल्या या उंबरवटाचं जेव्हा नागदेवाचार्य सर्व संत साधकांसमवेत आले तेव्हा तिथला काष्ट काढण्यात आलं आणि सुतार बोलून त्याचं पात्र तयार केलं. 2 पात्रोल्या तयार केल्या. मोठं पात्र आचार्य श्री नागदेवांना वंदनासाठी स्वतःकडे ठेवलं. नागदेवाचार्यांचे पुत्र होते महेश्वर पंडित. त्यांचे 2 पुत्र परंपरेने पुढे अनुसरले. त्यामध्ये श्री चक्रपाणी व्यास जे होते हे गुंफेकर परंपरेचे मूळ पुरुष. त्यांना वंदनासाठी ती पात्रोली दिलेली होती. ती काष्ठाची पात्रोली आपण आज इथे आपल्याला वंदन करायला मिळाली. टाळ्यांच्या गजरात तो आनंद व्यक्त करूयात. पहा, इतकं महत्त्वपूर्ण धन. तुम्हाला जर कधी वंदन करायचं असेल तर आपल्याला भोकरला जावं लागेल. डोमेग्रामच्या जवळ आदरणीय बाबांचा आश्रम आहे. आज या निमित्तानं आपल्याला हे महत्त्वपूर्ण वंदन, अतिशय महत्त्वपूर्ण वस्त्रप्रसाद सोबत अनेक चरणांकित विशेषाचा महत्त्वपूर्ण ओटा, ज्याला सर्व तीर्थ ओटा असं म्हणतात, आणि सोबत फुलारी मूर्ती आपण वंदन केली. तो आनंद अंतःकरणामध्ये बाळगत आपण आजच्या आचार्यांच्या पूजनाकडे येतो आहोत. श्री ब्रह्मविद्या परिवाराच्या वतीनं आचार्यश्रींचं पूजन आपण करणार आहोत. आदरणीय महंत श्री जुन्नरकर बाबा यांच्या समेत श्री ब्रह्मविद्या सेवा मंडळाचे सर्व साधक आहेत. पुष्पहारानं प्रारंभी आपण पूजन करणार आहोत. आजचे अभ्यागत आदरणीय श्रद्धेय कवीश्वरामनाय आचार्य प्रवर महंत श्री गुंफेकर बाबा. टाळ्यांच्या गजरामध्ये बाबांचं पूजन या ठिकाणी एकच प्राणी असा आहे की जो हसू शकतो आणि रडू शकतो, तो म्हणजे माणूस. परमेश्वराने बुद्धी ही एको अधिको विशेषो, बुद्धी हे साधन आपल्याला दिलेलं आहे. मी विषय सांगत होतो, संस्कार शिबिरामध्ये आलेल्या विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या प्रकारे नाचण्याचा आनंद व्यक्त केला. आम्ही संपूर्ण सोहळ्यामध्ये शोधत होतो. काल मी या शोभायात्रेमध्ये सहभागी झालो. भेळीचा आनंद घेतला. नंतर चहापान झालं, सगळी मंडळी पोहोचली. नाचण्यामध्ये दंग झालेले चेहरे सकाळी आम्ही देवपूजेमध्ये शोधत होतो, कुठे दिसतात का. एक साधा प्रश्न आहे, ज्यांनी आज सकाळी मंदिरामध्ये श्री गुंफेकर परंपरेची देवपूजा वंदन
केलेली आहे त्यांनी हात वर करूयात. मीच केली. आता तुम्ही स्वतःला येतात, दररोज इथे येतात, भेटतात आणि या संस्थेसोबत जोडलेले आहेत. कारण या संस्थेच्या 33 वर्षाची वाटचाल सामान्य नाही, छोटी नाही, फार मोठी ही वाटचाल आहे. पण या संपूर्ण वाटचालीचा आनंद आपण या निमित्तानं घेत आहोत. ज्यांनी भूमिदानातून हा योग घडवला, ज्यांनी आपल्या सहयोगातून खऱ्या अर्थानं आश्रम संस्थेच्या उभारणीमध्ये सिंहाचा वाटा ज्यांनी दिलेला आहे, हे सगळे वंदनीय आहेत. आज आठवण होते आहे कृतार्थतेनं ज्यांनी या मुळाशी खतपाणी घातलं. तुम्हाला माहीत आहे, प्रपंचामध्ये बांधावरती शेताच्या बांधावर आपण एखादं आंब्याचं झाड लावतो. लावलेलं झाड त्याला फळं यायला 20-25 वर्ष उलटून जातात. ज्यांनी झाड लावलं त्याला फळं खाता येत नाही, त्याचा नातू त्या झाडाखाली बसून फळं खात असतो. पण आजोबांनी झाड लावलं म्हणून मुलं फळं खातात. हे आपले असे पूर्वजांनी या संस्था उभ्या केल्यात म्हणून आपल्याला आज ही फळं खायला मिळतात. खरं तर कैवल्यवासी श्री मोठे जुन्नरकर बाबा, आदरणीय म्हणजे कैवल्यवासी आश्रम संवर्धक, आदरणीय कैवल्यवासी माई, आदरणीय कैवल्यवासी पूजनीय आई, त्यासोबतच आदरणीय कैवल्यवासी भाऊ आणि आदरणीय कैवल्यवासी अक्का, अशा खूप साऱ्या संतांनी या संस्थेच्या योगदानामध्ये सिंहाचा वाटा दिलेला आहे. खरं तर टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांच्याबद्दल आपली कृतज्ञतेची भावना आपण व्यक्त करूयात. खऱ्या अर्थानं तुम्हाला माहिती आहे, आता तत्त्वज्ञान सर्वज्ञांचा आपण अभ्यासतो. स्वामींनी सुक्षेत्राचा दृष्टांत सांगितला. भूमी चांगली असली तर पीक येणार, नांगरी जे दुनी जे आणि मग पेरी जाती त्यावेळेला चांगलं धान्य येतं. ही सुपीक भूमी तुम्हाला माहिती असेल, अनेक वेळेला मी सांगितलं. या भूमीचं योगदान सेवा ज्यांच्याकडून घडली ते आदरणीय परमार्गसेवक अशोकरावजी अडसूळ आणि परिवार. इथे फार सुरुवातीला गुलछडीची फुलांची शेती होती. 1992मधली घटना आम्हाला आठवते. आम्ही पहिल्यांदाच आलेलो. हा रस्ताही नव्हता, बैलगाडीची वाट, अतिशय दुर्गम भाग. आज तिथे कधी आपण कल्पना केली नव्हती. इथे धर्मविचाराचं हे बीजांकुर खरं तर निर्माण झालं. या परिवाराचा मोठा वाटा आहे, ज्यामध्ये आदरणीय लक्ष्मणराव अडसूळ असतील, आदरणीय अशोकराव अडसूळ, आदरणीय गोरखतात्या, संपूर्ण अडसूळ परिवार. टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं हार्दिक स्वागत. दीप प्रज्वलन करून या सोहळ्याचं आपण आता उद्घाटन करत आहोत. आजच्या सोहळ्यामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे ते आदरणीय महंत श्री जुन्नरकर बाबा आणि आदरणीय नितीनप्पा. दीप प्रज्वलनासाठी आपण या ठिकाणी यावं. यामध्ये याचं स्मरण करत दीप प्रज्वलनानं उद्घाटन होत आहे. 2 संत साधक आणि 3 गृहस्थ साधक. एखादा रथ चालतो, एखादी गाडी चालते, तिला 2 चाकं असतात. महानुभावांच्या धर्मप्रबोधनामध्ये संत साधकांचा जितका वाटा आहे तितकाच वासनिक नामधारकांचाही वाटा आहे. म्हणून टाळ्यांच्या गजरामध्ये त्याचा आनंद व्यक्त करूयात. सोहळ्याला प्रारंभ झालेला आहे. या संपूर्ण 33 वर्षाचा इतिहास सांगायला खूप सारा वेळ जाईल, पण तरी प्रास्ताविकामध्ये आपण सिंहावलोकन करतो. विचारातून आपण सिंहावलोकन करत असतो. ज्याप्रमाणे एखादा सिंह असतो, तुम्हाला माहीत आहे, हा जंगलचा म्हणजे राजा असतो. तो जेव्हा जंगलामध्ये फिरत असतो तो पुन्हा पुन्हा पाठीमागे वळून पाहतो. याचं कारण असं आहे, त्याच्या मानेवरती आयाळ असते आणि त्याला याची जाणीव असते, ही आयाळ जेव्हा खाली झुकते तेव्हा आपलं मरण निश्चित असतं. माणूस पाठीमागे वळून पाहतो. प्रत्येकाला पाठीमागे वळून पाहता आलं पाहिजे. आपला प्रवास होतो की नाही, रस्त्याने आपण चालतो, इथून फलटण 22 किलोमीटर अंतर आहे. आपल्याला अजून किती अंतर बाकी आहे, किती अंतर चालायचं आहे, आपल्याला स्वतःला तपासायचं असतं. आणि म्हणून या दृष्टीनं 33 वर्षाचा संपूर्ण सिंहावलोकनाचा भाग, या संपूर्ण संस्थेचे विविध उपक्रम, ज्यामध्ये संस्कार शिबिर असतील, ग्रंथालय असेल, विविध सेवा असतील, प्रबोधनाच्या सेवा, या सर्व दृष्टिकोनातून प्रास्ताविकपर विचारासाठी आम्ही आमंत्रित करतो. या आश्रमाची खऱ्या अर्थानं जे सेवेची जबाबदारी पार पडतात ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय मुरलीधर दादाजी. टाळ्यांच्या गजरामध्ये दादांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. आपण प्रास्ताविकपर विचारातून या संस्थेच्या कार्याबद्दल जे असलेलं चिंतन आहे. कृष्णं नमामि. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार या सकळ सृष्टीचं संचलन करीत असलेला साधनदाता स्वामी श्री चक्रधर, ज्या पवित्र अधिष्ठानातून हा संपूर्ण कार्यक्रम सोहळा या ठिकाणी आपण सर्वजण अनुभवत आहात. श्रीकृष्ण मंदिराचा 18वा वर्धापन दिन आणि महानुभाव आश्रम संस्थेचा 33वा वर्धापन दिन या ठिकाणी आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण सर्वजण संपन्न करीत आहोत.
आणि म्हणून या श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनाच्या आणि आश्रम संस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपल्याला विशेष अभ्यागत म्हणून उपस्थित झालेले, ज्यांचं या संस्थेवर अतिशय प्रेम आहे, स्नेहाची आणि ममतेची झालर घेऊन जे आपल्या सर्वांसाठी आपल्या कुलवंदनासह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, असे आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय कवीश्वर आमनाय भोकर निवासी आदरणीय श्री मोठे बाबाजी, त्याचप्रमाणे व्यासमंचावर उपस्थित असलेले या संस्थेचे उद्गाते, या संस्थेचं बीजारोपण करून ज्यांनी या संस्थेच्या वाढवृद्धीमध्ये सिंहाचा वाटा घेऊन आबालवृद्धांपासून अगदी समाजातल्या जवळजवळ प्रत्येक घटकापर्यंत जे पोहोचतात, असे आदरणीय, श्रद्धेय, प्रातस्मरणीय आपल्या सर्वांचे श्रद्धास्थान असलेले आदरणीय श्री गुरुवर्य श्री गुरुजी, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना आज या व्यासमंचावर एक नवीन चेहरा दिसत असेल. बघा, तुम्हाला माहीत असेल फार कमी कालावधीमध्ये हा चेहरा आपल्या सर्वांमध्ये मिळून मिसळून गेलेला आहे. आणि म्हणून नाविन्यतेने का होईना, परंतु जुन्या परंपरेचा वारसा जपत ज्यांचा परिचय आपल्याला सूत्रसंचालकांनी करून दिलेला आहेच. आणि म्हणून अशा या प्रतिमेकडे बघत असताना आपण सर्वांनी, ज्यांच्या उपस्थितीने अत्यंत या कार्यक्रमाला शोभा आली, असे आदरणीय श्री शास्त्रीजी सर मुंबई, त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी येथे असलेला आश्रम, या आश्रमाचे संचालक आदरणीय श्रद्धेय श्री मामाजी, आणि या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने अगदी त्या हृदयामध्ये त्या परमेश्वराचं अधिष्ठान अधिष्ठित करून त्या परमेश्वराच्या विधिरूप मार्गाशी एकत्रित झालेले आपण सर्वजण धर्मप्रेमी अच्युत गोत्रीय बंधू आणि भगिनींनो, 18 वर्षे आणि 33 वर्षे, जवळजवळ म्हणजे 33 वर्षापासूनचा हा कालावधी तुम्ही पाहत असाल. वर्षाची तारीख फिक्स आहे, वर्षाचा दिवस ठरलेला आहे, कार्यक्रम ठरलेले आहेत, कार्यक्रमांचं नियोजन सगळंच ठरलेलं आहे. आणि या सगळ्यांच्या माध्यमातून संपन्न होत असलेला हा नाविन्यपूर्ण कार्यक्रम दरवर्षी वेगवेगळ्या विविध आयामातून हा कार्यक्रम आपल्या सर्वांसाठी सादर होत असतो. परंतु याच्या पाठीमागची जी पार्श्वभूमी आहे, तुम्हाला माहीत असेल, आश्रम संस्था उभी करणं किंवा एखादी संस्थेचं संचालक होणं, ते आमचे श्री गुरुजी नेहमी सांगत असतात, आश्रमचा संचालक होणे म्हणजे जनता गाडी ज्याला म्हणतात, तुम्हाला माहीत असेल सर्वांना. कुणी या, कुणी बसा, विना तिकीट कुणीही प्रवास करा. अर्थात महिलांना अर्धे तिकीट आणि 75 वर्षाच्या पलीकडे जे आहेत त्यांना तिकीटच लागत नाही. आणि मग अशा सर्व गोष्टीतून प्रवास करत असताना या सर्व गोष्टींच्या होणाऱ्या सगळा जो हा प्रवासाचा जो काही दिनचर्येचा क्रम आहे, हा सगळा क्रम आपण आपल्या लक्षात घेतला पाहिजे. खरं तर आपण या सर्व गोष्टी लक्षात घेत असताना हा सर्व कार्यक्रम हे करण्यापाठीमागची नेमकी भूमिका काय, बरं दरवर्षी करावा का कार्यक्रम, का करावा, कशासाठी करावा, मग आम्ही सर्वजण या कार्यक्रमासाठी का उपस्थित व्हावं. तुम्हाला सर्वांना शेवटच्या लाईनमध्ये एक वाक्य दिसत असेल बघा, निमित्तविधी साधना प्रशिक्षण शिबिर. तुम्हाला माहीत असेल, आपण जरी या आश्रम संस्थेमध्ये वावरत असलो तरीसुद्धा आपल्याला सर्वांना, मनुष्य हा शेवटपर्यंत आमरण मरेपर्यंत विद्यार्थी असतो. आणि म्हणून आपल्याला विद्यार्थी म्हणून जगायचं असेल, विद्यार्थी म्हणून आपल्याला आयुष्य घालवायचं असेल, तर आपल्याला शिक्षण घेणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून या प्रशिक्षणाच्या माध्यमातून, या संस्कारांच्या माध्यमातून आपण हा विचार करतो की ही संस्काराची जागा आहे. या भूमीमध्ये पाय ठेवल्याबरोबर आपल्याला सगळीकडे पाहता आलं पाहिजे, सगळ्यांसोबत चालता आलं पाहिजे, सगळ्यांसोबत बोलता आलं पाहिजे, सगळ्यांसारखं राहता आलं पाहिजे. आणि म्हणून सर्वज्ञश्री चक्रधर स्वामींनी सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे चाटसियेचा दृष्टांत आहे बघा, खिर्यांत घाली, आंबांत घाली, षडरस पाकांत घाली, सगळ्यांमध्ये ते होते. आणि म्हणून आपल्यालासुद्धा हे संस्कार आपल्याला स्वतःवर प्रतिबिंबित करून घेता आले पाहिजेत.
आपण आपल्या मुलांना इथपर्यंत आणलं पाहिजे. आपण मुलं लहान असतील तर आपण स्वतः पालकांनी त्यांच्यासोबत इथपर्यंत आलं पाहिजे. आणि ही शोकांतिका आज समाजामध्ये आपल्याला जाणवते की जर आपण आपल्या स्वतःला संस्कारित केलं नाही किंवा मुलांना संस्कारित केलं नाही तर समाजामध्ये चाललेलं चित्र आपल्याला दिसतं. तुम्हाला माहीत असेल, पहलगामसारखी उत्तर भारतामध्ये होत असलेली प्रकरण असतील किंवा पुणे जिल्ह्यासारख्या म्हणजे अशा दुष्प्रवृत्तींकडे ज्यावेळेस आपण लक्ष देतो त्यावेळेस आपल्याला लक्षात येतं की ही सगळी चित्र का निर्माण होतात. याच्या पाठीमागे मुळाशी आहे मनुष्याचं अज्ञान आणि त्याच्याच पाठीमागे मनुष्याची दुष्प्रवृत्ती. आणि या सगळ्या गोष्टींना जर आपल्याला आळा घालायचा असेल तर कुठंतरी आपल्याला स्वतःला संस्कारित करून घ्यावं लागेल. आणि म्हणून हा संस्काराचा जो काही दीप आहे, हा संस्काराचा जो काही विचार आहे, हा विचार आपल्या सर्वांना, तुम्हाला माहीत असेल, संत प्रवृत्तीतून हा सगळा विचार निर्माण झालेले आहेत. ही आश्रमसंस्था उभी राहिली किंवा ही कार्यशाळा ज्यावेळेस उभी राहते, तुम्हाला सर्वांना कल्पना असेल, कैवल्यवासी आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय आमचे जुन्नरकर बाबाजी असतील किंवा कैवल्य तपोनिधी माई असतील, तपोनिधी आई असतील, त्यांच्या खांद्याला खांद्या लावून त्यांच्यासोबत कार्य करत असलेल्या कैवल्यवासी तपोनिधी अक्का असतील, या सर्व संत मंडळींनी एकत्र येऊन काहीतरी त्यांनी विचार केलेला असेल की नाही. तुम्हा आम्हा सर्वांसाठी आज हा जो वटवृक्ष आपल्याला दिसतो आहे, हा कोणी दिला असेल आपल्याला. आज आपण याच्या सावलीत बसतो, याची फळं चाकतो, परंतु याच्या मुळाशी, याच्या पायाशी ज्यावेळेस आपण विचार पाहतो, या संत मंडळींनी, या संत विचारातून ज्यावेळेस एखादा विचार निर्माण होतो तो आपल्या सर्वांच्या अंतःकरणावर ठसून जातो. आणि म्हणून हा संस्काराचा भाग, हा संस्काराचा धागा, हा संस्काराचा विचार जर आपल्याला स्वतःवर आपल्याला करून घ्यायचा असेल तर आपल्याला स्वतःला या ठिकाणी सादर व्हावं लागेल. यावर्षी जाऊ दे हरकत नाही, मागच्या वर्षी जवळजवळ 200 ते 250 विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. यावेळेस विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी कमी होती कारण शालेय शिक्षणाच्या माध्यमातून आणि बऱ्याच ठिकाणी सेम तारखेला चालत असलेली प्रशिक्षण शिबिर आहे. यामुळे काय झालं, विद्यार्थी प्रयत्न करूनसुद्धा या ठिकाणी येण्यासाठी समर्थ ठरले नाहीत. आणि म्हणून जे विद्यार्थी आले ते खरे भाग्यवंत ठरले. तुम्ही रात्री पाहिलं असेल विद्यार्थ्यांना, एकेका विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा विकास किंवा एकेका विद्यार्थ्यांचे कार्यक्षमता, त्यांची पाठांतर क्षमता, त्यांच्या बुद्धीची आकलन क्षमता, या सगळ्याचा विचार जर आपण करायला गेलो तर तुम्ही सर्वजणसुद्धा अवाक व्हाल की आमचीच लेकरं, आमचीच मुलं. आणि ज्यावेळेस ती अशा प्रकारे व्यासपीठावर एखादा कार्यक्रम तुम्हाला देतात किंवा या संस्कार शिबिराच्या माध्यमातून या आश्रम संस्थेमध्ये येऊन ती मुलं सेवा करतात, शिकतात. तुम्हाला माहीत असेल, काल परवा मी आर्वी इथून आलेले काही विद्यार्थी होते बघा. खरं तर या विद्यार्थ्यांना आता परवा मी त्यांना काहीतरी एक सेवा सांगितलेली होती आणि मी सेवा सांगितली पण ती कोणत्या मुलाला सांगितली हे मला माहीत नव्हतं. आणि मी ज्यावेळेस त्या मुलांना बोलवलं, त्यांना म्हटलं, अरे मी तुम्हाला ही आमची सेवा सांगितली होती, तुम्ही ती केली नाहीत. ते म्हणाले, दादा तुम्ही आम्हाला सांगितलंच नाही, आणि जर तुम्ही आम्हाला सांगितलं असतं तर आम्ही ती पूर्ण केली असती. म्हणजे इतक्या परखडपणे सत्य बोलून दाखवण्याची ताकद या विद्यार्थ्यांमध्ये कशामुळे निर्माण होत असेल बरं. आणि म्हणून हा विचार आपल्या सर्वांना लक्षात घेता आला पाहिजे. इथं यायचं म्हणजे काय चांगले कपडे घालून यायचे, चांगलं स्वतःला, आपल्या विचारांनासुद्धा आपल्याला परिवर्तित करता आलं पाहिजे. आणि म्हणून हे सगळे विचार परिवर्तित करण्यासाठी हे संस्कार आपल्याला सर्वांवर आपल्याला ते करून घेता आले पाहिजेत. तुम्हाला माहीत असेल, आजकाल प्राण्यांनासुद्धा संस्कार दिल्या जातात, श्वानांना शिकवल्या जातं, पक्ष्यांना मनुष्याची भाषा शिकवल्या जाते, प्राण्यांना मनुष्याची भाषा समजण्याची आकलनशक्ती दिल्या जाते. आणि मनुष्याला मात्र या सगळ्या गोष्टी शिकवूनसुद्धा माणूस त्याच पायरीवर अजून जसाच्या तसाच आहे. या ठिकाणी संन्यास दीक्षाविधी घेण्यासाठी एक सद्भक्त प्रवृत्त झालेले. तुम्हाला सगळ्यांसाठी किती आनंदाची गोष्ट असेल की नाही. माणसाने स्वतःच्या जीवनामध्ये आपल्याला कुठंतरी थांबता आलं पाहिजे, कुठंतरी आपल्याला स्थिर होता आलं पाहिजे. आणि म्हणून या स्थिर होण्याच्या गोष्टीतून स्वतःला आपल्याला जर घडवायचं असेल तर आपल्याला त्या संस्कारांच्या जवळ जावं लागेल. विचार आपल्याकडे येणार नाहीत, आपल्याला त्या विचारांपर्यंत जाऊन त्या विचारांशी एकरूप होऊन ते विचार आपल्याला आपल्यामध्ये आत्मसात करावे लागतील. तुम्ही पहा बरं, आता ते या ठिकाणी गेली 6 महिन्यापासून ही व्यक्ती या ठिकाणी या आश्रम संस्थेमध्ये राहते. सेवादास्याच्या माध्यमातून
नम्रवृत्तीच्या माध्यमातून आश्रमात आल्यापासून त्यांना एक सेवा सांगितली, बरोबर कितीही वेळ हो काही हो, परंतु स्वतःच्या सेवेमध्ये यत्किंचितही बदल न करता ते स्वतः या सेवेशी एकनिष्ठ राहतात. आणि म्हणून आपल्यालासुद्धा ज्या दिवशी आपण आश्रमामध्ये पाऊल ठेवतो ना, आपल्याला संस्कारित करता आलं पाहिजे, त्या विचारांशी आपल्याला समरस करता आलं पाहिजे की हा संस्काराचा विचार मला माझ्यासोबतच मला माझ्या परिवारालासुद्धा देता आला पाहिजे. आणि म्हणून हा संस्काराचा जो विचार आहे, म्हणून प्रपंचासोबत परमार्थ साधण्यासाठी आपल्याला विचारांची सुपिकता निर्माण करण्याची गरज आहे. आणि म्हणून मी आदरणीय श्री शास्त्रीजींना सांगू इच्छितो, खऱ्या अर्थानं हा सगळा परिवार आपल्याला नवीन असेल, परंतु या परिवाराची जी बांधणी आहे, या परिवाराची बांधणी करत असताना आमच्या गुरुवर्यांनी वेळोवेळी या सर्वांच्या मुळाशी खतपाणी घालून या सर्वांना एका विशिष्ट जागेवर सर्वांना स्थिर ठेवलेलं आहे. तुम्ही पाहता बघा, या दरवर्षीची संख्या, या वर्षीची संख्या आणि अधूनमधून भेटणाऱ्यांची संख्या, या सगळ्यांचा विचार करू जाता आपली या संस्थेशी असलेली एकनिष्ठता ही आपल्याला सर्वात महत्त्वाची जपता आली पाहिजे. आणि म्हणून या सर्वांच्या मुळाशी असलेला आपला जो काही धर्मविचार असेल, जे काही आपले धर्मतत्त्व असेल, हे धर्मतत्त्व आपल्याला आपल्या जीवनामध्ये जोपासता आलंच पाहिजे. मी म्हणतो आपल्याला संसारामध्ये एखादी गोष्ट कमी असली तरी चालेल. तुम्हाला माहिती आहे, तुमचं घर असतं, तुमची नोकरी असते, तुमचं ऑफिस असतं, आणि या सगळ्या ठिकाणी वावरत असताना तुम्ही तिथं स्वतःमध्ये बदल करता की नाही? तुमच्या ऑफिसच्या वेळेमध्ये कधी बदल होत असेल, घरातल्या फर्निचरमध्ये बदल होत असेल, घरातल्या काही गोष्टींमध्ये बदल होत असेल, मग आपल्यामध्ये बदल आपण कधी करणार? आपल्यामध्ये पण बदल करता आलं पाहिजे, आपल्या विचारांमध्ये बदल करता आला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्यांमध्ये आपल्याला कुठंतरी आपल्या संसाराची जी जबाबदारी आहे, त्या जबाबदारीमधून सुद्धा आपल्याला कुठंतरी एका विशिष्ट टप्प्यामध्ये थांबता आलं पाहिजे. संसारातून आपण थांबलो ना की आपल्याला परमार्थाशी नाळ जोडता येते, आणि ज्याने परमार्थाशी नाळ जोडली तो समाजाच्या उपयोगी जाऊ शकतो. कारण जगाची या कल्याणा संतांची विभूती. संत हे समाजासाठी काम करत असतात. आता तुम्ही म्हणाल आम्ही तर फक्त इथे, आम्ही काय करत नाही, आम्ही फक्त इथे येतो, नामस्मरण करतो, आम्ही इथे राहतो, आश्रमाचं सेवादास्य करतो, आम्ही लोकांपर्यंत जातो, आम्ही समाजासाठी काय करतो? बरं, आपण समाजासाठी जे करतो ना, ते अभिष्ट चिंतनासारखी एक महत्त्वाची गोष्ट. तुम्हाला माहिती आहे, संसारामध्ये आज कोणी कोणासाठी विचार करत नाही. तुम्ही तुमच्या प्रत्येकाचे चेहरे सांगतात की नाही? सांगा बरं. जो तो प्रत्येकजण स्वतःचा विचार करतो, दुसऱ्याचा विचार कोणी करतं का? आपण प्रतिज्ञा म्हणताना म्हणतो, काय म्हणतो आपण? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, म्हणतो की नाही? आपण सगळ्यांना बंधू मानतो आपण. पण ज्यावेळेस प्रत्यक्ष प्रॉपर्टी देण्याचा किंवा प्रॉपर्टी नावावर करण्याचा ज्यावेळेस वेळ येते, त्यावेळेस आपण देशाच्या नावावर करतो का? किंवा मी माझं काही, समजा माझे शरीर आहे, माझ्या शरीराचा एखादा अवयव मी कोणाच्या उपयोगात घालवला का? किंवा माझ्या मनातील विचार किंवा माझ्या मनातील जे काही संस्कार आहेत, हे मी स्वतःच्या उपयोगात आणण्यासोबत दुसऱ्यासाठी मी याचा उपयोग करू शकतो का? हा विचार मी कधी केला आहे का? म्हणून हा विचार आपल्याला करण्याची जागा, ही जागा आपल्याला ती शिकवते. आणि म्हणून हे सगळं शिकत असताना आपल्याला हळूहळू या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, तुम्हाला माहीत असेल, तुम्हाला वाटत असेल दरवर्षी आम्हाला हेच विचार असतात, हाच आचार असतो, परंतु याच आचारातून, याच विचारातून आपल्याला नाविन्यपूर्णतासुद्धा घेता येते. भाजी तीच आहे, पदार्थ तेच आहेत, परंतु फक्त आपल्याला त्याच्यातून नवीन काय निर्माण करता येईल हे त्या सुगरणीला माहीत असतं, तिला चांगलं माहिती आहे. किंवा एखादा तुमच्यासारखा एखादा सद्भक्त असेल, त्याला चांगलं माहिती आहे की आपल्याला त्याच जागेवरून आपल्याला वेगळा विचार कसा करता येईल. आणि म्हणून हे सगळं शिकवत असताना या संस्थेने, या संस्थेची पाळंमुळं अनेक ठिकाणी रुजलेली आहेत. तुम्हाला माहीत असेल, आपल्याला संसारामध्ये एक घर चालवताना आपल्याला किती त्रास होतो, आणि आज एवढा सगळा त्रास सहन करून ही माणसं स्थितप्रज्ञ राहतात, ही व्यक्तिमत्व स्वतःच्या जागेवर स्थिर राहतात. काय असेल यांच्याकडे ऊर्जा, काय असेल यांच्याकडे तेज, काय करत असतील हे? तुमच्या आमच्यासारखे उठतात, बसतात, खातात, पितात, सगळ्या गोष्टी आपण मनुष्यासारखे, जैसे हे मनुष्य आमुखेने केले. पण त्याचे गुणधर्म आपल्याला जर घ्यायचे असतील तर ते संस्कारांच्या माध्यमातून आणि या जागेतून ते आपल्याला घ्यावे लागतील. आणि म्हणून या जागेमध्ये हे सगळं आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणून
या कार्यक्रमातून आपण हेच शिकायचं असतं. दुसरं काय शिकणार आपण? प्रसाद चांगला झाला, महाप्रसाद सुंदर होता, तो तर आपल्यासाठी आहेच, परंतु आपल्याला आपल्या आत्म्याची भूक भागवायची असेल तर ती विचारांच्या माध्यमातून आणि आचाराच्या माध्यमातून. कारण आचार आणि विचाराचा वारसा जर आपण या पिढीत जपला तर पुढच्या पिढीमध्ये नक्कीच तो तुम्हाला अगदी प्रगल्भतेने तुमच्या मुलांमध्ये जाणवताना दिसेल. कारण पालक ज्या पद्धतीने घरामध्ये वागत असतील त्याच पद्धतीने त्यांची मुलंसुद्धा त्यांच्या घरामध्ये वर्तन करतात. शासनाने आजकाल काढलेलं बघा की वृद्धाश्रम नको. शासन काय म्हणतं? सगळे वृद्धाश्रम बंद करून टाकायचे. बरोबर आहे शासनाचं, परंतु आम्ही म्हणतो, आम्ही काय सांगतो की वृद्धाश्रमापेक्षा या सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्वांना एकत्रित राहता यावं. समवयस्क माणसांसोबत समवयस्क विचार एकमेकांशी आदानप्रदान करता आले पाहिजेत आणि ह्या विचारांसाठी त्यांना एकत्र येणं गरजेचं आहे. आणि म्हणून जोपर्यंत हे समवयस्क मंडळी एकत्र येणार नाहीत तोपर्यंत त्यांच्या विचारांचं आदानप्रदान किंवा आपले विचार दुसऱ्यांच्या मनावर संस्कारित करण्यासाठी लागणारा जो काही कष्टाचा भाग आहे किंवा सेवेचा भाग आहे हा आपल्याला दुसऱ्याला देता येणार नाही. आणि म्हणून आमचे शास्त्रकारसुद्धा म्हणतात, बहुते मिळती एकत्र थोरा भाग्याचे कारण, न करिता स्मरण नाठविता आठवण. आणि म्हणून अशा प्रकारे स्थान, प्रसाद, वासनिक आणि भिक्षू या चतुर्विध साधनाच्या संबंधातून, या चतुर्विध साधनाच्या युगातून आपल्याला हा मिळालेला हा सुयोग आहे. आपल्याला हा आपल्या जीवनामध्ये साठवून ठेवायचा आहे. आणि प्रत्येक वेळेस, प्रत्येक वर्षी मी माझी उपस्थिती या संस्कारांच्यासाठी आणि माझ्या स्वतःला घडवण्यासाठी मी या ठिकाणी नक्कीच वेळ देणार. या विचारांसह मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्रित झालात, अगदी आनंद वाटला. आपल्या सर्वांच्या सहयोगातून हा कार्यक्रम संपूर्णत्वाला जात असतो. आणि म्हणून ज्या परंपरेतून आलेले लोकांना जुन्या परंपरा असतात, तुम्हाला माहीत असेल प्रत्येक पिढीला काही जुन्या परंपरा असतात, परंतु आमच्या गुरुवर्यांनी जुन्या परंपरेसोबतच नवीन अधिष्ठानाचा आयाम स्वतःमध्ये बाळगत आपल्या सर्वांवर अंकुश ठेवत त्यांनी आपल्या सर्वांना एका माळेमध्ये ओवून ठेवलेलं आहे. आणि म्हणून संचालक होणं सोपं नाही. तुम्हाला माहिती आहे कुटुंबाचा कुटुंब प्रमुख होणं फार अवघड आहे. बाकी सगळे आपल्याला म्हणजे सगळे पात्र करता येतात, सगळे अभिनय करता येतात, परंतु नायक म्हणायचा अभिनय करणे याच्यासारखी अवघड गोष्ट ती त्यांनीच करू जाणे. आणि म्हणून त्यांच्या जागेवरून होणाऱ्या यातना, होणाऱ्या वेदना या सगळ्यांची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. की दिवसरात्र जे आपल्यासाठी कष्ट करतात, दिवसरात्र आपण म्हणतो ना, मुलं पटकन बोलून जातात, वडिलांना बोलतात, आईला बोलतात, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, तुम्ही आमच्यासाठी काय केलं, सहज बोलून जातात मुलं. बोलतात की नाही मुलं, सांगा बरं. किंवा आपणही बोलतो. म्हणून तुम्ही आमच्यासाठी काय केलं यापेक्षा आम्ही तुमच्यासाठी काय करू शकतो हा विचार, हा धर्मविचार असेल किंवा हा तत्वविचार जर आपण आपल्या उराशी बाळगून आपल्या अंतःकरणामध्ये ठेवला आणि आपल्याला प्रत्येकाला मला संस्थेसाठी काहीतरी करता आलं पाहिजे ही धडपड विचारांच्या आणि आचारांच्या माध्यमातून जर आपल्याला करता आली तर तीच खऱ्या अर्थानं सेवा आपल्यासाठी ठरेल. अशा प्रकारे या प्रास्ताविकाच्या माध्यमातून हे विचार आपल्यासोबत ठेवत असताना मनस्वी आनंद होतो की प्रत्येकजण यापुढे स्वतःमध्ये परिवर्तन करेल, पुढच्या पिढीला घडवण्यासाठी प्रयत्न करेल आणि कटिबद्ध असेल. अशा प्रकारचे विचार देऊन या ठिकाणी लांबलेल्या प्रास्ताविकरूपी विचारांना मी विराम देतो. जय चक्रधर, जय महानुभाव. भेटीत देव भेटे, अनेक पाडाचे गोमटे, नवनीत लाभे अवचटे परशास्त्राचे. भेटीमध्ये संस्कार होतात, माणसं एकमेकाला भेटतात, आपण काय देतो, भेटल्यानंतर आनंद वाटतो की नाही, त्या आनंदाचं कशामध्येच मूल्य मोजल्या जाऊ शकत नाही, असा आनंद भेटीमध्ये असतो. संस्कार शिबिराचा संदर्भ आदरणीय दादांनी फार महत्त्वाचा दिला. तुम्हाला माहीत असेल लीळाचरित्र असे एक प्रयोगशाळा आहे, ती संस्कार शाळा आहे. तुम्हाला आठवत असेल लीळाचरित्रामध्ये आचार्य श्री नागदेव हे सप्त व्यसनाचे होते, अनेका ढांडाळाचे होते. वाल्या कोळी आपण ऐकलेलं आहे की नाही, परंतु वाल्या कोळ्याचा चेहरा समोर आणताना मला नागदेवाचार्य आठवतात. अशा अवस्थेत असलेले नागदेवाचार्य इतके बदलून गेले, इतके म्हणजे परिवर्तन झालं आणि मानव संप्रदायाचा एक आचार्य निर्माण झाला.
स्वामींच्या संपर्कानं विचारानं माणसं बदलतात, लक्षात ठेवा. स्वामींच्या सन्निधानामध्ये प्राणी आले, पक्षी आले, ते सुद्धा आपले क्रूर भाव विसरून गेले. आणि आपण जर आश्रमाच्या संगतीत येत असू, संत साधकांच्या संगतीत येत असू, आपल्यामध्ये हे परिवर्तन होणं अभिप्रेत असतं. आणि हे घडणं म्हणजे खरं तर संस्कार आहे. आणि मग या संस्काराच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी ऐकता येतात, पाहता येतात. आश्रमसंस्थेचे खूप सारे उपक्रम आहेत, विविध संस्था आहेत, उपसंस्था आहेत, अनेक ठिकाणी मठ मंदिरं निर्माण झालेले आहेत. कुठेतरी आपण त्याच्याशी स्वतःला जोडलं पाहिजे. तुम्ही कशाशी जोडता ही गोष्ट महत्त्वाची. पंखा सुरू आहे, विद्युत प्रवाह आहे, पंख्याने हवा लागते, बरं वाटतं. कूलरला जोडलं थंडपणा वाटेल, हीटरला जोडलं गरम पाणी करण्याचं तेच काम करेल. ऊर्जा तीच आहे. तुम्ही जोडताय कशाशी ही गोष्ट महत्त्वाची आहे. तुम्ही सर्वज्ञांच्या विचाराशी आश्रमसंस्थेशी जोडलेले असू, निश्चित आपल्याला लाभ मिळतोच मिळतो. हा महत्त्वाचा विचार प्रस्तावनेतून व्यक्त झाला. टाळ्यांच्या गजरामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आता एका महत्त्वाची उद्घोषणा आम्ही करतो आहोत. आपणाला आठवत असेल, मागील वर्षी आश्रमसंस्था अमरावती जिल्ह्यामध्ये अंजनगाव सुरजी तालुक्यातील टाकरखेडा या ठिकाणी 1.25 महिन्याच्या वास्तव्याला मार्गमंडळी गेलेली होती. त्या सर्व परिसरामधील अनेक ग्रस्त साधकांनी याचा लाभ घेतला. भेटकाळ झाली, धर्मवार्ता, अनेक आचार्यांनी भेटी दिल्या. मानव संप्रदायातील एक फार महत्त्वाचं विदर्भातलं केंद्र म्हणजे टाकरखेडा हे गाव आहे. अनेक वर्षाची परंपरा त्या गावाशी निगडीत आहे. मानव संप्रदायाचा वारसा तिथे सक्षमपणे चालविणारे अनेक सद्भक्त आहेत. मागील वर्ष एक मध्यंतरीचं गेलं आणि मग सगळ्यांना असं हुरूर वाटत होते. आमचे प्रवीण भाऊ होते, सगळ्या मंडळींनी सांगितलं, बाबा पुढच्या वर्षी पण आम्हाला संधी मिळाली पाहिजे, मार्ग तिकडं आला पाहिजे. आणि मग या सर्वांच्या विचार विनिमयातून यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये मार्ग 1.25 महिन्याच्या वास्तव्यासाठी त्या परिसरामध्ये जाणार आहे. टाळ्यांच्या गजरामध्ये आनंद व्यक्त. आज उत्कला मिसळपाव होती नाही का. श्रीकृष्ण मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने उपस्थित भोकर निवासी आचार्य श्री बाबाजी, गुरुवर्य, या आश्रम संस्थेचे संस्थापक संवर्धक श्री बाबाजी आणि उपस्थित असलेले सर्वच साधू संत, तपस्विनी, माता भगिनी, संस्कार शिबिराच्या माध्यमातून आधीही दादांनी सांगितलं, बापूंनी ओघवतं त्याच्यावर बोललेलेच आहेत. अधिक वेळ न घेता थोडंसं विषयाकडे येईन. शिबिराची गरज कशासाठी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांची अवस्था पाहिली की लक्षात येतं की शिबिर का गरजेचं आहे. आमच्या शिबिरामध्ये काही विद्यार्थी असे आहेत की 5-5, 6-6 वर्षापासून येत आहेत. काही विद्यार्थी यावर्षी नवीन होते, बऱ्यापैकी म्हणजे 70 विद्यार्थ्यातले 50 विद्यार्थी यावर्षी नवीनच होते. आपण काय शिकतो हे आपल्याला कळलं तर आपण ते पुढच्या पिढीला देऊ शकतो. पण आपली शिकण्याची धारणा जर नसेल तर आपण आपल्या पालकाला जे सांगायचे ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचता येत नाही. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी, बापूंनी सांगितलं की नागदेवाचार्याने घडवलं. त्यांनी जशी नागदेवाचार्य घडवले, महिमभट्ट घडवले ना, त्याच्या पुढे जाऊन त्यांनी चांगदेव भट्टांना सुद्धा घडवलं, जे अत्यंत 10 ते 12 वर्षाचे आहेत. लहान मुलाशी कसं बोलावं याचं प्रात्यक्षिक म्हणून पाहता येईल तर ते लीळा चरित्रामध्ये पाहता येईल. ज्यावेळी 1-3 महिन्याच्या कालावधीनंतर चांगदेव भट्ट घरी चाललेत, लहान अवस्थेतले आहेत आणि सहज सर्वज्ञ विचारतात, तुम्ही आता घरी चाललेलात, पहा मुलांशी कसं बोलावं याचं उदाहरण पाहायचं असेल तर लीळा चरित्र दिसेल. स्वामींची अवस्था काय आहे, तो लहान मुलगा किती आहे, स्वामी त्याच्या खांद्यावर हात टाकून चाललेत. विचार करा सर्व पालकांनी, आपल्या मुलांच्या खांद्यावर आपण कधी हात टाकून बोलतो. शोधण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याच मुलांच्या खांद्यावर आपण हात टाकून कधी बोलतो. आई तर बोलते, मांडीवर घेऊन बोलेल, त्याला छानपैकी लाड करून बोलेल. पालकांच्या दृष्टीनं वडिलांची भूमिका याच्यात फार महत्त्वाची आहे. चरित्रामध्ये स्वामी ज्यावेळी त्याला सांगतात, बाळा तुला आठवण येईल का तू घरी चाललायस, तू म्हणतात का नाही देवा, तुम्हाला कसं काय विसरणार. फार सुंदर घटना आहे. ज्यांनी ही घटना ऐकली ना त्यांच्या लक्षात येईल. स्वामी म्हणतात ठीक आहे तू लहान आहेस, तुला दिवसभर माझी आठवण येणार नाही, तू दिवसातला 5-7 वेळा माझी आठवण कर. किती सोप्या भाषेत सांगताय स्वामी. तो म्हणाला ठीक आहे देवा, एवढ्या वेळ तर काय अर्थ नाही. तरी देखील त्याच्या पुढे जाऊन स्वामी सांगतात ठीक आहे 5 वेळा नाही जमलं, 1-2 वेळ तरी माझी आठवण कर. स्वामींना माहिती आहे खेळण्याची अवस्था वेगळी आहे, संस्कारांची अवस्था वेगळी आहे. काय द्यायचं आहे पण ते द्यायचं कसं हे अचूक समजलं तर ते मुलांपर्यंत अचूक पोचतं. काठी घेऊन तर कुणीही मारतं, कुणी संस्कार देईल. गोड भाषेत ज्यावेळी संस्कार करतो तो मुलांच्या हृदयापर्यंत पोचतो.
आम्ही इथे संस्कार शिबिराला जे जे विद्यार्थी येतात, यावर्षीचे विद्यार्थी माझ्या दृष्टीने फार वेगळे होते. मागच्या वेळी मला जरा काठी हातात घ्यावी लागली होती, मारलं नाही, परंतु तिथे धाक द्यावा लागत होता. यावर्षीचे विद्यार्थी असे आले की ते काठीची गरजच पडली नाही, गोंधळ नाही, काही नाही, गडबड नाही, फक्त दिवसभर उन्हात खेळणे, या पलीकडे त्यांचा वेगळा कार्यक्रम नव्हता. कधी ओरडावं लागलं नाही, पण त्यांच्यात ते इनबिल्ट गुण असे आहेत. चांगलं घेण्याची क्षमता खूप चांगली होती. कुणाला उलटून बोलले नाहीत, कुणाच्या तोंडामध्ये मला तर कधी शिवी पण दिसली नाही. जागेचा प्रभाव एवढा असतो की जागासुद्धा तुम्हाला संस्कारित करते. ही आश्रमसंस्था ती भूमी आहे. इथे आला की आपोआप संस्काराला सुरुवात होऊन जाते. इथे द्यावे लागत नाहीत, ते आपोआप तुमच्यातमध्ये उतरायला लागतात. आता परवा दिवशी आमच्याकडे आडसूळ सरांचं व्याख्यान होतं आणि त्या व्याख्यानांमध्ये सर्वच विद्यार्थी होते. ते म्हणे पालक का नसतात? म्हटलं पालक संस्कारित झाले आता. अरे म्हणे असं नाही, खरी गरज पालकांना नाही, मुलांना द्यायचं काही हे जर कळलं नाही तर त्या मुलांच्यावर प्रभाव कसा पडेल. म्हणून पुढच्या वर्षापासून मी सगळ्या पालकांनाही सूचना करेल की 2 दिवस तरी तुम्हाला संस्कार शिबिरामध्ये देता येतात का ते पहा. एक प्रश्न विचारतो, ज्यांना उत्तर येते त्यांनी प्रत्यक्ष खरेपणाने हात वरती करायचा. 5 अवतारांची नावं तुम्हाला माहिती आहेत, बरोबर आहे, परंतु 5 अवतारांमधल्या गोविंद प्रभू महाराजांची जन्मतिथी कुणाकुणाला माहिती आहे? सर्व उपदेशी आहेत, महानुभाव संप्रदायाचे सर्व अनुग्रहित आहेत. आता तुम्ही तर वरच्या अवस्थेत गेलेलात, बरोबर, 5 अवतारांची नाव माहिती, परंपरागत उपदेशी तुम्ही. आपल्याकडे जी गोष्ट नाही ती आपण मुलांपर्यंत कधी पोहोचवणार? या गोष्टीची गरज आहे. संस्कार शिबिर कशासाठी गरजेचे आहेत? आम्ही काल तोंडी परीक्षा घेतली. त्या तोंडी परीक्षेमध्ये मी याच प्रश्नांवर विशेषत्वाने भर दिला की विद्यार्थ्यांच्या हृदयापर्यंत ती अवस्था गेली पाहिजे की माझ्या देवाचा जन्म कधी झाला हे मला सांगता आलं पाहिजे. आपण आपले वाढदिवस साजरे करतो, 80-80 वर्षाच्या वयोवृद्ध पालकांचे वाढदिवस होतात आणि देवाचा वाढदिवस कधी याचाही तिथे आपल्याला माहीत नसते. कॅलेंडरवर तारीख असते, आज देवाचा वाढदिवस आहे. गोपालकृष्ण महाराजांव्यतिरिक्त आपल्याच देवाचा जन्म कधी झाला आहे, अवतार कधी झाला आहे हे आपल्याला माहीत नाही. शिबिर हे घडवण्याचं काम करतं की मुलांपर्यंत तो संस्कार गेला पाहिजे. आर्वी येथील यावर्षी जाधवांच्या माध्यमातून जवळपास 20 विद्यार्थी आलेत. अख्खं गाव उपदेशी, जवळपास 45 ते 60 कुटुंब त्या गावातले उपदेशी आहेत. त्यांनी सरांनी शोकांतिका सांगितली, सर म्हणे मी आता 60पर्यंत पोहोचलेलो आहे. पहा, माझ्या घरी म्हणे परंपरागत महानुभाव संप्रदायाचा अनुग्रह आहे, परंतु अशी अवस्था आहे म्हणे की माझे बंधू ते पण उपदेशित, परंतु मला उपदेश घेता नाही आला, कारण की माझ्या आईवडिलांची जी पूजा होती ती सगळी त्यांच्याकडे गेली आणि आमच्यापर्यंत याचं मार्गदर्शनच भेटलं नाही. उपदेश का घ्यावा, कशासाठी घ्यावा, ही साधना काय आहे नेमकी हे मला आजपर्यंत कळलं नाही. इथे शिबिरात आलो, शिबिरातले 8 दिवस मी पाहतोय, इथली साधना पाहतोय. आज मला वाटतं की ही साधना एक दिवस मी नक्की घेणार म्हणजे घेणार. ही संस्कार शिबिराची फलश्रुती आहे. अधिक वेळ घेणार नाही. शिबिराच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी या गोष्टीवर विचार करा की माझ्या मुलाला तुम्ही शाळेमध्ये 80 हजार फी भरून तुम्ही त्याला शिकवताय, इथे विनामूल्य शिबिर चालू आहे, आपण कशासाठी फिरतोय हे आपल्याला कळायलाच तयार नाही. तिथे पालकांना वेळ द्यायला वेळ नाही आहे. 80,000 फी भरतोय, इथे विनामूल्य चालू आहे. वेळ द्या. तुमच्या विद्यार्थ्यांना सकस असा आहार इथे मिळेल. बौद्ध धर्मामध्ये अष्टांग मार्ग सांगितला, सम्यक आचार, सम्यक विचार, सम्यक वाणी, सम्यक दृष्टी, या सर्व गोष्टी सांगितल्या. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी ते सांगितलं, सत्य, अहिंसा, शांती, समता, साधेल आणि राष्ट्रीय एकता. हाच एकतेचा विचार या तळागाळातल्या मुलांपर्यंत पोहोचवायचा आहे. आपण महानुभाव संप्रदायाचे अनुग्रहित झालात, परंतु नवीन पिढीला काय, भोरचे इथले काही विद्यार्थी शिबिरामध्ये येत होते. आता त्या मुलांची उपदेश घेण्याची आवडी आहे, परंतु आईवडील म्हणतात नाही, मुलगी जाईल दुसऱ्या घरी आणि तिला कसा काय उपदेश द्यायचा. अरे म्हटलं, त्याने उपदेश घेतला, त्याच्या कपाळावरती काय आम्ही काय सिम्बॉल लावला आहे का महानुभाव संप्रदायाचा? इथं काय आहे काय कपाळावरती? आपण मुलांना द्यायलाच तयार नाही आहोत, मुलं घेतील कशी काय? नवीन पिढीकडे तुमचा हा संस्कार पुढे सरकला पाहिजे, एवढीच कामना व्यक्त करतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी या शिबिरामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एकदा मनपूर्वक टाळ्यांचा गजर करूयात. ज्यांनी ज्यांनी उत्तम यश संपादन केलं त्यांची नावं घेतो, नावं घेईन आणि तुम्ही येथपर्यंत पोहोचा. आपलं बक्षीस गावामध्ये ही व्यवस्था करू शकतो की नाही आपण आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, भविष्य निर्माण करण्यासाठी जसं आपण शिक्षणावर खर्च करतो, धर्मविचाराचा संस्कार देण्यासाठी आपल्याला हे काम करावं लागेल. हे आता पेरावं लागेल.
हे पेरलं तर उगवणार, आणि हे पेरण्यासाठी आपल्याला स्वतःला सुरुवात करावी लागते, लक्षात ठेवा. आणि म्हणून या आश्रम संप्रदाय या संस्थेनं असे वेगळ्या शिबिरांचे उपक्रम सुरू केले. मागच्या वेळेला यामध्ये विविध गुणदर्शनामध्ये आपण विद्यार्थ्यांना काही महत्त्वपूर्ण जीवनमूल्य शिकवले. संध्याकाळच्या वेळेला आणि सकाळच्या वेळेला आदरणीय दादा त्यांना दैनंदिन साधनेसाठी काही घोक आणि श्लोक देत होते. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पहिल्या दिवशी वजरीचा लेळेचा घोक त्यांना देण्यात आला अध्ययनासाठी, मनन करण्यासाठी. बरेच विद्यार्थ्यांची ही लीळा पाठ झाली. आता मी असं विचारणार नाही कुणाकुणाची लीळा पाठ आहे, तुम्ही स्वतःला विचारा, आपल्याला ही लीळा पाठ आहे का? तुमच्या घरातली मुलं इथे येतात, हे शिकतात, आत्मसात करतात आणि स्वतःमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतात. कितीतरी शिबिरातले मुलं घरी गेल्यानंतर या सर्व गोष्टी पाळताना दिसतात. पण हे करताना सुरुवात, हा वेगळ्या कोर्सेसला तुम्ही मुलांसाठी किती आग्रही असतात, त्यांना या कोर्सला व्यवस्था दिली पाहिजे. दुसरी गोष्ट, मग खेळांमध्ये सुद्धा प्रावीण्य मिळवण्यासाठी त्यांना कोचिंग दिली जाते, ठीक आहे. हे खरं तर आत्मोद्धारासाठीचा जो अध्यात्माचा संस्कार आहे, फार महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. या सर्व संस्कार शिबिरामध्ये सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं टाळ्यांच्या गजरात हार्दिक स्वागत. पुढच्या वर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी येतील. संस्कार शिबिराची तारीख ठरते. महिलांकडून आमच्याकडे चौकशी असते, बाबा शिबिर कधी चालू होणार? म्हटलं का बरं? विद्यार्थ्यांची संख्या कळली पाहिजे, म्हणजे स्वयंपाकघराकडे पाहता येतं. खरं त्यांची गोष्ट बरोबर आहे. आता ते चेहरे मला दिसतात म्हणून या गोष्टी मला सांगाव्या लागतात. त्यांना कळलं पाहिजे की किती विद्यार्थी येणार आहेत बाबा, तसं आम्हाला नियोजन सांगा. हे जास्तीत जास्त वेळ आपल्याला देता आला पाहिजे. मग आश्रमसंस्था भोर तालुक्यात जाईल, तिथे मला वेळ देता येईल. मला जवळे गाव जवळ आहे, तिथे वेळ देता येईल. पाडेकरवाडी असेल, ओकोली असेल, जिथे जिथे आश्रमसंस्था जाईल तिथे या गोष्टी मला आत्मसात करता येतील. त्यासाठीचे खरं तर हे उपक्रम असतात. आपण सगळ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. टाळ्यांच्या गजरामध्ये हा म्हणजे आनंद व्यक्त करतो. कृपा गुणवरा सर्वेश्वरा चित्परा कारुण्यानटनागरा द्वयकरा विघ्नादिदोषाहरा सबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता ही धरा दातारा करुणाकरा वरमते द्यावी विभो गुरुजरा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. नागदेवाचार्यांच्या दर्शनाला आलेला ब्राह्मण आणि मग त्याने भिक्षा केली. संन्यास दीक्षेला काय शब्द होता स्मृतीस्थळामध्ये? भिक्षा करणे. आणि म्हणून जो भिक्षा करतो त्याला भिक्षुक अशी नामसंकल्पना या निमित्तानं व्यक्त केली जाते. लक्षात न अनुसरणाच्या या विधीपर्यंत पोहोचणं. एखादं मंदिर आहे, घराला भिंती आहेत, घराला दरवाजे आहे, असेच दरवाजे असेच भिंती मंदिराला आहेत. मग मंदिरामध्ये आणि घरामध्ये काय फरक आहे? मंदिराला कळस आहे, घराला कळस नसतो. आणि कळसापर्यंत जायचं असेल तर सुरुवात इथे करावी लागते. अनुसरण हा आपल्या जीवनाचा कळस असतो, लक्षात ठेवा. आपल्याला तिथपर्यंत पोहोचता आलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये ही धारणा असली पाहिजे. जे सर्व सद्भक्त बंधू भगिनी या काठावर आहेत त्यांच्यापर्यंत मला हा विचार पोहोचवायचा आहे. अनुसरणाकडे मला जाता आलं पाहिजे. टाळ्यांच्या गजरामध्ये तो आनंद व्यक्त करूयात. या विधीचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे. अर्ध्या तासाच्या वेळामध्ये आदरणीय गणेशजी सर आपल्याला या ठिकाणी प्रबोधित करतील. टाळ्यांच्या गजरामध्ये सरांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करतो. योग, अध्यात्म आणि विज्ञान या माध्यमातून या ठिकाणी श्रीकृष्ण ज्ञान मंदिर जीर्णोद्धार उद्घाटन सोहळा. हां बरोबर आहे. एक सूचना माझ्यापर्यंत आली. मी हिंदी भाषिक आणि हिंदीमध्ये खूप व्याख्यानं केलीत. आज मी मराठीमध्ये माझा प्रयत्न करणार आहे. आपली ही प्राचीन परंपरा, गुरु शिष्य परंपरा, ही आपली खूप प्राचीन परंपरा आहे. आणि या वटवृक्षाच्या छत्रछायेखाली मी तिचा एक नवीन अनुभव घेतलेला आहे. आपल्या या अयम निज परवेती गणानाम लघुचेतसाम उदार चरितानाम तू वसुंधैव कुटुंबकम या उक्तीला साक्षी ठेवून 33 वर्ष झाली आपल्या या संस्थेच्या वटवृक्ष जो 33 वर्षाचा दिसतोय आणि 18 वर्ष आपल्या मंदिराचा झालेले आहेत. आणि या परम अशा वैभवशाली आपल्या सनातनाच्या या परंपरेला वास्तव जर पाहिला गेलं तर एक सूक्ती आहे,
सताम संगती सत्संग. माझा आवाज मागे येतोय? इकडे येतोय का नाही? तिकडे जात असेल. संगती सत्संग. आपली संगत कशी असावी? एक छोटंसं उदाहरण आहे. एक व्यक्ती नगर भ्रमण करत असताना, फिरत असताना तो एका लोहाराच्या दुकानावर बसला आणि पाहता पाहता लोहाराच्या दुकानामध्ये ज्या लोखंडी ठिणक्या होत्या ते त्याच्या अंगावर, वस्त्रावर पडू लागल्या आणि या लोखंडी ठिणक्या त्याच्या वस्त्राला आणि त्याच्या त्वचेला वेदनादायक ठरत होत्या. त्यानंतर तो तसाच पुढे प्रवास चालू होता आणि एका ठिकाणी तो इत्र विकणारा, ज्याला सेंट तुम्ही म्हणताय, त्याच्या दुकानावर तो बसला आणि तिथून तो सुगंधित होऊन बाहेर पडला. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की संगती कशी असावी तर गांधी और लोहार के देखो बैठ दुकान, सत्संग और कुसन में यही अंतरा जा. ज्या वेळेस आपण एखाद्या महान विभूतीच्या चरणावर नतमस्तक होतो आणि आपल्या आत्म्याला समाधान व शांती मिळते, अशा या सत्संग असं आपण म्हणूयात. मला हा एक विषय दिलेला आहे आपल्या जीवनावर, योग आणि अध्यात्म. अध्यात्म म्हणजे काय आपल्याला माहिती आहे? मला संवाद करायचं बरं का, मला भाषण नाही करायचं. अध्यात्म म्हणजे काय? अध्यात्म म्हणजे काय कुणाला माहिती आहे का? किसी को अध्यात्म की जानकारी है? आप किसी को अध्यात्म किसे कहते हैं मालूम है? संस्कृत में यदि आपने अद्य मतलब आज, आत्मा मतलब मेरे खुद को यदि मैं आज पहचान लिया, उसे अध्यात्म कहेंगे. समझ में आया? मैं यदि खुद को आज के आज पहचानना शुरू कर दूं, मैं कौन हूं ये जानना शुरू कर दूं और उसके अनुसार यदि मेरा आचरण में विरचन करना शुरू कर दूं और मेरे जीवन को परम उच्चता की तरफ ले जाऊं, उसे हम जो है अध्यात्म कहेंगे. ओम विश्वाणी देव सवितर दुरिताणी पराशुभ यद्भद्रम तन्नाशुभ. जीवन के लिए सबसे उपयोग चीज क्या है? जीवन जीने के लिए सबसे परम आवश्यक चीज कौन सी होती है? मेरा प्रश्न आप सुन रहे? मेरी माताएं पीछे वाली सुन रही है क्या? जीवन जीने के लिए सबसे महत्वपूर्ण चीज कौन सी होती है जी? जीवन जीने के लिए सबसे महत्वपूर्ण चीज कौन सी होती है? ये तो आप बाह्य बोल रही हैं, मैं तो अंतर आत्मा के लिए बोल रहा हूं. मैंने पहले आपको बोला था आप कौन है वो पहचानो. यदि आपको एक बहुत बड़ा प्रसंग है, इसके ऊपर बताता हूं. गुरु गोविंद दोनों खड़े, काकू लागे पाए, बलिहारू गुरु आपने जो गोविंद दियो बताए. यदि भाई मुझे आपने गोविंद ही नहीं बताया होता तो मैं किनके चरणों में गया होता? तो मेरे लिए जो गुरु आश्रय है ये जीवन के लिए परम उच्चता को ले जाने वाला है. बाकी चीज तो मैं ऐसे ही हासिल कर लूंगा. और उससे एक मजे की बात है गुरुदेव, आजकल जो है लोगों को गुरु बदलना बहुत फैशन की चीज हो गई है. मैंने देखा है कि शास्त्री जी मुझे ना ये गुरु थोड़े से नहीं क्या अभी अपडेट वाले चाहिए. मैंने देखा है बहुत अच्छी तरह से कि अभी ये बहुत दिन हो गए, मैंने 3 साल तक इनको गुरु माना है. भाई अभी मुझे थोड़ा सा आगे की तरफ जाना है. अगर आप ऐसी स्थिति में जियोगे तो आप फिसलन वाली जिंदगी जी रहे. मेरे कैसे भी हो वो मेरे गुरु है ना, कैसी भी हो, उनका ज्ञान मेरे जीवन को परम उच्चता की तरफ ले जाता है. वो मेरे गुरु है और उनको मैंने एक बार स्मरण कर लिया, उनको ध्यान लिया, उनकी साधना की,
उनकी उपासना में मेरा मन लग गया, बस जीवन इसी में सार्थक है। और यदि आप वो भटकते रहोगे, एक घटना है, एक आंधा व्यक्ति था, आंखें नहीं थी, और एक भ्रमण करते हुए एक नगर की तरफ चल पड़ा, और वो नगर को चारों तरफ से दीवार से घेर रखा था और एक ही उसमें जो है दरवाजा था। तो ध्यान देना, घूमता हुआ व्यक्ति अंदर जा रहा था, राह मिल नहीं रही थी, तो किसी ने उसका हाथ पकड़ लिया, बोला बाबा ऐसे घूमते रहेगा तो 7 जन्म तेरे भाग जाएंगे, तू कुछ अंदर नहीं जा पाएगा। तो उसको उसने ज्ञान दिया, ये दीवार है, ये दीवार को हाथ लगा के आप घूमते जाइए, जहां दीवार खत्म हो जाएगी वहां दरवाजा है, अंदर प्रवेश कर लेना। अब ये चला गया, अपना काम में लग गया। 7 दिन के बाद वो आता है, वो व्यक्ति वैसे ही घूम रहा है। उसने पीछे बोला, भाई आपने वो दीवार तो छोड़ी नहीं है? वो बोला बिल्कुल नहीं छोड़ी। तो बोले कैसे जा रहे हैं? तो दीवार की तरफ घूम रहा था, और जैसे ही दरवाजा आने वाला था उसकी पीठ जो है खुजा रही थी। तो वो पीठ खुजाते हुए आगे की तरफ चले जाता है, फिर दीवार पकड़ता है, फिर भागता है। और उसने दोष उस व्यक्ति को दिया, भाई तेरी गलती है, इसके कारण मैं घूम रहा हूं, तूने गलत राह बताया। गलती तो किसकी है? तो वैसे ही अपने जीवन में यदि भटकना है तो बार बार भटकने से अच्छा है एक बार जो गुरु राह पकड़ ली उसी के ऊपर श्रद्धा, भक्ति, साधना, आराधना के साथ चल पड़िए। और दूसरी चीज, एक बात पूछता हूं, आप लोगों के पिछला जन्म जिसको जिसको याद है कि आप पिछले जन्म में ये थे, ऐसा कोई महान भाव है? ऐसा कोई सज्जन मुझे मिलेगा? ऐसी कोई मेरी मातृशक्ति यहाँ है जिसको अगला जन्म कहाँ लेना ये पता है? नहीं, मुझे अंबानी के ही घर ही जन्म लेना है, ऐसा कोई है? महाराष्ट्र में बहुत बोर लगे, अभी राजस्थान में जाऊंगा। है क्या? किसी को पिछला जन्म याद नहीं, अगला जन्म मालूम नहीं, वर्तमान स्थिति आपको मालूम है, आप यहाँ है, यहाँ से आपका आगे सफर जाना, इतना ही सत्य है ना। यह आत्मदा बलदा यश्य विश्व उपासते प्रशिषम यश्य देवा यश्य छायामृतम यश्य मृत्यु कस्मै देवा यह विसामी देम। जो आत्मा को ज्ञान, बल और ऊर्जा देता है उसकी उपासना करना ही जीवन का परम उच्चता की तरफ जाना है। किसको किसको बोर लग रहा है बताओ तो योगा कर ले। नहीं, मेरा एमएससी योगा हुआ है तो उसका प्रैक्टिकल भी हो जाए। किसको किसको बोर लग रहा है थोड़ा हाथ खड़े कर लेना, हाथ खड़े कर लीजिए, सबके हाथ खड़े हो जाए। कर लो एक बार हाथ खड़े कर लीजिए, हिलाना है थोड़ा सा, सबके हाथ अच्छे हिल रहे हैं, मतलब सब में जान है। मैं सोच रहा था कि धूप के कारण आप में जान नहीं होगी, पर जान तो सब में है। सुन लेना, अपने जीवन को यदि उद्धारित बनाना है, जीवन का मेरा जो भूत मुझे मालूम नहीं है, भविष्य मुझे मालूम नहीं है, वर्तमान चीज में मैं जी रहा हूं, उसी को जो है मुझे आगे चलना है लेके। आज के आज ही मैं अपने जीवन को पहचान लूं और उसी के अनुसार अपना जीवन आगे का मैं चलूं। और एक छोटी सी बात आपको बता देता हूं, बहुत बड़ी राह है, ये कोई किसी को नहीं बताएगा। क्या क्या लेके जाने वाले हो यहां से बोलो। इस जीवन में आपने जो जो जमा किया उसमें से क्या क्या लेके जाओगे ये मैं बताऊंगा, दूसरा कोई नहीं बताने वाला। धनानि भूमो पशुवस्य गोत्रे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चितायाम परलोक मार्गे धर्मानुनु गच्छति जीव एक। देखो सबसे बड़ी बात बोल रहा हूं, घर में जाके इसके ऊपर अनुसरण करना। धनानि भूमो पशुवस्य गोष्ठे, जितना धन, गाय, घोड़े, गाड़ी आपने कमाई है वो उसी जगह रह जाएगी। भार्या गृहद्वारे जनस्मशाने, किसी की लाडली पत्नी होगी, किसी का लाडला पति होगा। स्मशान में जाते तक वो आपको चिता तक छोड़ेंगे, बहुत अच्छे परिजन लोग हैं, वो आपको वहां तक आपका प्रवास लेके चलेंगे। उसके बाद आपके साथ कौन सी वाली चीज जाने वाली है?
कर्मानु धर्मानु गच्छति जीव एक, आपके अच्छे कर्म ही और आपके बुरे कर्म ही आपके साथ जाने वाले। तो अभी कौन से कर्म कमाने वाले हो? कौन से कर्म कमाने वाले हो? अच्छे, बहुत बढ़िया। अब मैंने अभी देखा गुरुदेव जो है, जो जो अच्छे बच्चे थे शिविर में उनको पुरस्कार दे रहे थे। मैं सोच रहा था ऐसे भी किसी बच्चे का नाम ले कि ये बहुत बड़ा मटर गश्ती कर रहा था, इसने इस शिविर में बहुत सुंदर गाली दी, इसको पुरस्कार दे दो। ऐसा कभी हुआ है? जीवन में यदि अच्छे चीज का पुरस्कृत मिलता है, अच्छे चीज को लेके यदि उसको प्रोत्साहित किया जाता है, इसका मतलब मेरे परम पिता परमेश्वर, मेरे इष्ट देवता के सामने यदि मुझे नतमस्तक होना है तो मेरे अंदर की चीज़ों को, अच्छी अंदर की चीज़ों को मुझे संवारनी होगी, बनानी होगी, ताकि मेरे परम पूज्य प्रभु, मेरे गुरुदेव मुझे बार बार निहारते रहे और मुझे पुरस्कार देते रहे। अपने घर में मेहमान आते हैं तो आप सारा मोहल्ला का कचरा इकट्ठा करके अपने घर में ला के रखते हो क्या? नहीं, मेरे घर में आज मोहल्ला आ रहा है भाई, वो कचरे वाली गाड़ी मेरी तरफ भेज दे, मेरे घर के सामने गिरा दे, मेहमान आ रहे मेरे घर। ऐसा होता है क्या? मैंने देखा है, हमारी एक माता जी थी, मेहमान आ रहे बोल के अपने घर का कचरा दूसरे के घर में फेंकने वाली देखी मैंने। तो ऐसे ही अपने जीवन को यदि अच्छा बनाना है तो मुझे विश्वाणी देव सवितर दुरिताणी पराशुभ यद भद्रम तन्ना आशुभ, हे परमपिता परमेश्वरी माता, मेरे अंदर के दुर्गुण जो है बाहर निकाल दीजिए और उस जगह पे क्या देना है? सद्गुण दीजिए। बहुत बढ़िया, ताकि मैं दिव्यता की तरफ चले जाऊं। मैं मराठी और हिंदी और गुजराती ऐसे बोल रहा हूँ तो आपको नया लग रहा होगा, आपको सीखना इसलिए बोल रहा हूँ। तो योग जो है, जीवन की दो चीज़ें हैं। सांसें बंद हो जाएगी तो जीवन खत्म हो जाएगा, सांसें चलेगी तो जीवन चालू है। बहुत सारे लोगों को मैंने देखा है, एक मेरे साथ एक हमारे डॉक्टर साहब थे, एक मरीज था, उसको उसने जीवन भर बोला तू सांस ले, उसने नहीं लिया। मरते दम उसको जाके मिलने गए तो ऑक्सीजन लगा के बैठा था। तो कहाँ पे आपका जीवन खत्म होने वाला है? सांसों पे। तो योग दर्शन जो है वो सांसों के ऊपर बना हुआ है। और इसके आगे वाली बात मैं आपको बता दूं, अपनी आत्मा को परमात्मा के साथ एक समाधिस्थ होना, इसको योग कहा जाता है। जो मुझे विषय दिया गया है, अपनी आत्मा को परमात्मा के साथ विलीन कर देना, इसको योग कहा जाता है। और उससे मजे की बात है गुरुदेव, मैं सोच रहा था यदि आत्मा को परमात्मा के साथ मिलाना योग है तो मुक्ति किसे कहते हैं? यदि मुझे सब कुछ छोड़ ही देना है उसको मुक्ति कहना है, और किसी के साथ जोड़ के रखना है इसको योग कहना है। तो अभी परम पिता परमात्मा के साथ मुझे जोड़ना है, ताकि मेरे विकारों को मुझे मुक्त कर देना है। मैं मेरे विकारों को मुक्त कर दूं तो आज जैसे संन्यास दीक्षा लिए वैसे मैं दीक्षा ले लूं, मेरे जीवन को परम उच्चता की तरफ ले चलूं। तो ये छोटी सी चीज़ है जीवन को बनाने वाली और संवारने वाली। तो एक चंदनम शीतलम लोके श्लोक बोल रहा हूँ, ध्यान देना। चंदनात अपि चंद्रमा, चंद्र चंद्र नयोर मध्य शीतला साधु संगति। तो इस वट वृक्ष के नीचे क्यों बैठना है? ये जो वट वृक्ष 33 साल जो अपनी तप को, त्याग को, समर्पण को, अपनी आराधना को आपको बांट रहा है, इस अमृत फल को जो आप सेवन करने वाले हो, कितने जन्म का पुण्य आपने कमाया है। और उस सेवन करते हुए आपने अपने जीवन को उद्धार की तरफ लेना है। क्यों? तो किसी ने कहा चंदनम शीतलम लोके, दुनिया में सबसे शीतल चीज कौन सी होती है? चंदन। किसी ने बोला अरे नहीं, ऐसे नहीं, चंदनम शीतलम लोके, चंद्रनाथ अपि चंद्रमा, चंद्रमा की सौम्य किरणें इस दुनिया में सबसे शीतल होती है। तो उसने बोला नहीं, तू भी झूठ बोल रहा है भाई। चंदनाथ अपि चंद्रमा, चंद्र चंद्र नयोर मध्य, चंदन और चंद्रमा की शीतल किरणों से भी कोई एक और ऐसी
शीतल छाया जो जीवन को उद्धार करने वाली है, उसका नाम है गुरु छाया। चंदनम शीतलम लोके चंद्रनाथापि चंद्रमा चंद्र चंद्र नयोर मध्ये शीतला साधु संगति। तो जो आपने पथ धारण किया है, जिस राह पर आप हैं, ये जो है मुक्ति का राह है और इसी में साधना करनी है। साधना करोगे तो समाधान मिलेगा, समाधान करोगे तो आप साधक बन जाओगे। तो योग की ये छोटी सी कड़ी है और धूप भी बहुत हो चुकी है और भूख भी बहुत लगी है। तो बहुत बढ़िया, मुझे परम पूजनीय गुरुदेव के चरणों में मुझे एक छोटा सा सेवा का अवसर मिला। इस छोटे से अवसर की इस कड़ी पर जिन महान भाव सज्जनों के, विद्वानों के, गुरुजनों के चरणों में बैठकर मैं आज उपनिषद कर रहा था। वास्तव में मैंने उपनिषद पढ़ा है, आज मैंने वो अनुभव किया। उपनिषद मतलब ग्रंथ। ग्रंथ का नाम इसलिए उपनिषद दिया गया कि गुरु चरणों में बैठ के उपदेश लेना उपनिषद होता है। मैं बहुत हिचकिचा रहा था। एक छोटा सा गांव का लड़का है, गुरु चरणों में बैठना है और आराधना करनी है, ये सोच के मैं आया था। परम भाग्य से ये सेवा का अवसर मुझे मिला। परमनीय मातृशक्ति आपका दर्शन, आपका आशीष मुझे मिला। साध्वियों का भी मुझे आशीष और जो परम स्नेह मुझे मिला, इसका मैं उस परम पिता परमेश्वर का आभारी हूँ, आप सबका आभारी हूँ। और नित्य सेवा में आप लगे रहिए, शायद मैं आप जैसा बन पाऊँ, इसका मैं प्रयास करूँगा। ओम नमो नारायण। ओम। टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय डॉक्टर साहेबांना धन्यवाद व्यक्त करूयात। खूप चांगल्या प्रकारे त्यांनी विषय प्रतिपादित केला। जोडणे याला योग असं म्हणतात। श्रीमद्भगवद्गीतेच्या प्रत्येक अध्यायाच्या शेवटी योगशास्त्र असं म्हटलेलं आहे। पहिला अध्याय आहे, प्रथम अध्याय, जो अर्जुनाला मोह निर्माण झाला तिथून सुरुवात होतो। कुठला अर्जुन विषाद योग। विषाद म्हणजे दुःख, दुःखाला सुद्धा परमेश्वरा जर अशी आपण निगडीत केलं तर आपल्याला परमेश्वराशी जोडता येतं। अतिशय महत्त्वाचे विचार आपल्याला आत्मसात करता आले। या निमित्तानं पुन्हा एकदा डॉक्टर साहेबांना धन्यवाद व्यक्त करूयात। जेव्हा केव्हा आपला योग असेल, आवर्जून आपण या निमित्तानं यावं। ज्या श्लोकानं त्यांनी सुरुवात केली होती, वसुधैव कुटुंबकम, ही सर्वज्ञांची जी फार मोठी महत्त्वाची संकल्पना आहे, या निमित्तातून विचार श्रवण करायला मिळाले। आता धर्मवार्ता उत्तरक्षणाकडे मार्गस्थ होते आहे। आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं जे अभ्यागत म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या माध्यमातून आज आपल्याला महत्त्वपूर्ण देवपूजा वंदन करण्याचा योग प्राप्त झाला। कालच्या शोभायात्रेमध्ये आदरणीय आचार्यांची शोभायात्रा संपन्न झाली आणि या निमित्तानं श्री ब्रह्मविद्या परिवाराच्या वतीनं, आश्रम संस्थेच्या वतीनं, पाठशाळेच्या वतीनं आदरणीय आचार्य श्री बाबाजींचं पूजन या ठिकाणी संपन्न होणार आहे। आपण सर्वजण धन्य झालो, प्रभु धन्य झालो, प्रभु धन्य झालो। श्री गुरु भेटी मुळे मी निवालो, श्री गुरु भेटी मुळे मी निवालो। श्री गुरु भेटी मुळे मी निवालो, श्री गुरु भेटी मुळे मी निवालो। श्री गोपाल की जय। येत नव्हतं, पालखीमध्ये बसलेले त्यांच्या समवेत दंते गोपाळ व्यास होते। गोदावरी नदीच्या जालना जिल्ह्यातील पात्रालगत साडेगाव नावाचं स्थान आहे। तुम्ही कधी पदयात्रेमध्ये ज्यांनी वंदन केलं असेल माहिती असेल। उंच असलेलं मंदिर, स्थानाजवळ जाता येत नाही। पालखीमध्ये बसलेले, पालखीचा पडदा बाजूला होतो, तिथूनच खाली उतरता येत नाही म्हणून हात जोडतात। दंते गोपाळ व्यास म्हणतात, भटो 2 पावलं आपण खाली उतरू शकता। वार्धक्य होतं, पालखी खाली टेकवली जाते, 2 पावलं खाली उतरतात, खांद्यावरती हात, हातामध्ये धरलेले, आणि कवीश्वर व्यास 2 पावलं पुढे जातात। पाहता पाहता पायऱ्या चढून वर जाणं होतं आणि मग स्थान वंदन करतात आणि वंदन केल्यानंतर मग दंते गोपाळवासांकडे हात जोडतात। स्मृतिस्थळामध्ये वाक्य येतं,
भले केले गोपाळ देया तुवा माझे स्थान अव्हेरण चुकविले. तुमच्यामुळे मला स्थानवंदन करता आलं. लक्षात ठेवा, महानुभाव पंथामध्ये हा महत्त्वाचा प्रघात आहे. ज्याच्यामुळे धर्मसाधना प्राप्त होते ते आपले निमित्त असतात. इतकी महत्त्वपूर्ण देवपूजा वंदन आपण केली. आजपर्यंत आचार्य श्री नागदेवांनी तयार केलेलं महत्त्वपूर्ण पात्र, ती पात्रुली जी चक्रपाणी वासांकडे होती, ती आपल्याला वंदन करायच्या निमित्तानं आज या ठिकाणी उपलब्ध झाली. टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय बाबांना दंडवत करूयात. या निमित्तानं हा महदलाभ आपल्याला प्राप्त झाला. आज या ठिकाणी आदरणीय आचार्य श्री बाबांचं पूजन आपल्याला करता आलं. आपल्या सर्वांच्या वतीनं मी बाबांना या ठिकाणी विनंती करतो की आपण या निमित्तानं आम्हाला संबोधित करावं. आदरणीय श्रद्धेय श्री बाबाजी, टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना दंडवत करूयात. सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंद जगद्गुरु. श्रीकृष्ण मंदिराचा 18वा वर्धापन दिन आणि असा एक दुग्ध शर्करा योग आला का आज संन्यास दीक्षा विधी होत आहे. असा हा दुग्ध शर्करा योग आणि मंदिरचा वर्धापन दिन या निमित्तानं आयोजित केलेला हा कार्यक्रम आणि या आश्रमाचे प्रमुख संचालक आदरणीय श्रद्धेय प्रातस्मरणीय ज्ञानरत्न मनमिळावू स्वभावाचे आदरणीय श्रद्धेय बाबाजी, त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी येथील आदरणीय श्रद्धेय बाबाजी, आदरणीय श्रद्धेय मुरलीधर बाबाजी, आदरणीय श्रद्धेय नितीन दादाजी संवत्सर येथील आदरणीय श्रद्धेय बापू आणि उपस्थित सर्व आदरणीय संत महंत शास्त्री, हे ज्यांनी ध्वजारोहण केलं ते शास्त्रीजी, आदरणीय श्रद्धेय सर्व संत महंत आणि सर्व तपस्विनी माता भगिनी, आश्रमातील माता भगिनी आणि परिसरातील गावातील सर्व सद्भक्त बंधू आणि भगिनींनो, गोपालकृष्णांनी भगवद्गीतेत म्हटलेलं आहे, अहिंसा सत्यम क्रोध त्याग शांती रपैशुनम. जी दैवी संपदा सांगितलेली आहे आपल्याला या मंदिरपासून ती दैवी संपदा प्राप्त होत असते. मंदिराच्या ठिकाणी एक असं सामर्थ्य असतं का त्या ठिकाणी गेल्यानंतर मनुष्याला अहिंसा ही निश्चित प्राप्त होती. म्हणजे हिंसा 3 प्रकारच्या असतात, वाचिक, मानसिक आणि शारीरिक, अशा 3 प्रकारच्या हिंसा असतात. आणि त्या मंदिरात गेल्यानंतर आपण 3ही हिंसेपासून दूर राहू शकतो. तर वाचिक हिंसा म्हणजे बोलून कोणाचं तरी अंतःकरण दुखवणं, निष्कारण बोलून अंतःकरण दुखवणं, त्याला म्हणतात वाचिक हिंसा. मानसिक हिंसा मनातून दुसऱ्याचं वाईट चिंतन, त्याला म्हणतात मानसिक हिंसा. आणि शारीरिक हिंसा म्हणजे जी पशुहत्या केली जाते त्याला शारीरिक हिंसा असं म्हणतात. तर अशा प्रकारे हे मंदिर आपल्याला 3ही हिंसेपासून दूर राहण्याचं आपल्याला शिकवतं. त्याचप्रमाणे हे मंदिर आपल्याला सत्यतेनं वागण्याचंही शिकवतं. कारण सत्यम कटु भवेत किंतु तस्यास्ति मधुरम फलम. सत्य हे कसं असतं, कडू असतं, परंतु त्याचं मधुर फळ म्हणजे गोड फळ आपल्याला मिळत असतं. ते जरी कडू असलं सत्य तरी पण त्याचं फळ हे गोड मिळत असतं. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे, नसा सभा यत्र नसंती वृद्धा वृद्धा नते येन वदंती धर्मम धर्मम सनोते यत् सत्यमस्ती सत्यम नते यच्छलाभ्युपयोती. नसा सभा यत्र नसंती वृद्धा, ज्या सभेला वृद्ध नाही ती सभा नाही. वृद्धा नतेन वदंती धर्मम, वृद्ध आहेत पण धर्माच्या 4 गोष्टी सांगू शकत नाहीत, ते सुद्धा वृद्ध नाही. धर्म सनोते यत् सत्यमस्ती, ज्या धर्मात सत्य नाही तो धर्म नाही. आणि सत्यम नते यच्छल अभ्युपैती, सत्य आहे पण यच्छल म्हणजे कपट जर असेल तर ते सुद्धा सत्य नाही. तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वास्तविक केळी पिंपळगावला होतं. आता केळी पिंपळगावला स्वामी गेल्यानंतर नागदेवाचार्यांना गावात पाठवलं, जा आपल्याला भिक्षा घेऊन या गावात जाऊन. नागदेवाचार्य गावात गेले. पारावर आपले सगळे शेतकरी भक्त लोक बसलेले होते. नागदेवाचार्य म्हणले, आम्हाला भिक्षा मिळेल का?
ते म्हणले हो सांगा तुमचे किती लोक आहे. नागदेवाचार्यांनी सांगितले काय 10-12 लोक. मग ते म्हणले पयोआहारी किती आहेत, अन्नआहारी किती आहेत. मग नागदेवाचार्यांनी सांगितलं 5-7 लोक अन्नआहारी आहेत, 5-7 लोक पयोआहारी आहेत. ते म्हणले तुम्ही जा, आम्ही सर्व वस्तू घेऊन येतो. मग अशा प्रकारे नागदेवाचार्य हे आल्यानंतर थांबले. काही वेळाने ते गावातले सद्भक्तांनी पयोवृत्ती लोकांसाठी दुधाचे पदार्थ, दूध दही असे पदार्थ आणले आणि अन्नआहारी लोकांसाठी अन्न घेऊन आले. आल्यानंतर स्वामींच्या समोर त्यांनी सगळ्या वस्तू ठेवल्या. नमस्कार करून ते निघून गेले. त्यांनी सांगितलं पयोआहारी लोकांसाठी ह्या वस्तू, अन्नआहारी लोकांसाठी ह्या वस्तू. मग ते निघून गेले. त्यानंतर स्वामींनी नागदेवाचार्यांना जवळ बोलवलं आणि नागदेवाचार्यांना स्वामी म्हणले आपल्या इथं पयोआहारी कोण आहे. कोणीच नव्हतं त्यावेळेला पयोआहारी. तर ते म्हणले कोणीच नाही. मग तू खोटं का बोलला. महात्म्यांनी सत्यावर जबाब व्हावे, महात्म्यांनी सत्याचं आचरण करणारं असलं पाहिजे. म्हणून स्वामींनी त्यावेळेला ही सत्यतेची शिकवण दिली. तर सत्य हे कडू असतं, परंतु त्याचं फळ हे गोड असं मिळत असतं. त्याचप्रमाणे अहिंसा सत्य मग क्रोध, म्हणजे क्रोधापासून सुद्धा अक्रोध, म्हणजे क्रोधापासून सुद्धा आपण दूर राहायला पाहिजे. क्रोधात भवती सम्मोह, सम्मोहा श्रुतिविभ्रम, श्रुतिभ्रंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशत्वती. मोहामुळं काहीतरी क्रोध तयार होतो. क्रोधामुळं मनुष्य आपला नाश करून घेत असतो. त्यासाठी आपण क्रोधापासून केव्हाही दूर राहिलं पाहिजे. राग साहजिकच येतो कोणत्याही गोष्टीचा. एखाद्या टायमाला इष्टीत आपली जागा एखाद्याने पकडली तर लगेच राग येतो आपल्याला. तर तो राग हा क्रोध आला नाही पाहिजे आपल्याला. ज्या वेळेला द्रोणाचार्य आणि द्रुपद राजा हे दोघं सहपाठी होते. पुढं कालांतराने द्रुपद राजा राज्यगादीवर बसला. आता राज्यगादीवर बसल्यानंतर तो मोठा माणूस झाला. द्रोणाचार्यांना त्यांची पत्नी म्हणली जा आपल्याला काहीतरी मदत करील तो. म्हणून द्रोणाचार्य द्रुपद राजाकडे गेले. तो असा सिंहासनावर बसलेला होता द्रुपद राजा. आणि मग त्यावेळेला द्रोणाचार्यांनी म्हणले काय मित्रा म्हणले की त्याला राग आला. त्याला वाटलं मला काय राजेसाहेब असं म्हणायला पाहिजे होतं. त्याला राग आला आणि द्रोणाचार्यांचा त्यानं एवढा आदर सत्कार केला नाही. तसेच बसून राहिले आणि ते तसेच निघून गेले. पुढं पहा त्याची परिणिती अशी झाली का महाभारत युद्धाच्या प्रसंगी द्रोणाचार्यांनी द्रुपद राजाला मारलं आणि द्रुपद राजाचा शिखंडी हा मुलगा त्यानं द्रोणाचार्याला मारलं. म्हणजे दोघंही खलास झाले. तर असा हा क्रोध करू नये हे आपल्याला मंदिर शिकवतं. अहिंसा सत्यम क्रोध त्याग करण्याचा आपल्याला मंदिर शिकवतं. आता ह्या भाऊंनी संन्यास घेतला म्हणजे त्यांनी त्याग केला. प्रपंचाचा पूर्णपणे त्याग करून आज ते इथं आश्रमात राहण्यासाठी आले. व्यसनांचा त्याग, अयोग्य गोष्टींचा त्याग, त्याला त्याग असं म्हटलेलं आहे. आणि हे मंदिर आपल्याला ते शिकवतं. त्यागच शांती म्हणजे मनाची चंचलता ठेवू नये हे मंदिर शिकवतं. अपयशुनम म्हणजे कोणाची चाहडी चुगली करू नये अशा प्रकारचं हे मंदिर आपल्याला हे शिकवतं. आज यांनी संन्यास घेतला. या दादांनी संन्यास घेतं तसं सहज कोणाला म्हणलं तर कोणीच संन्यास घेत नाही. भगवद्गीतेत म्हटलेलं आहे अधिष्ठानम तथा कर्ता करणंच पृथग्विधम विविधाच्च पृथक्चेष्टा दैवम चैवात्र पंचम. अधिष्ठान म्हणजे आपलं देह, आपलं हे शरीर, त्याला अधिष्ठान असं म्हटलेलं आहे. आणि नुसतं देह असून नुसतं शरीर असून त्याचा काही उपयोग नाही. तर त्याचा कर्ता म्हणजे जो जीवात्मा, त्याला हालचाल करण्यासाठी तो जीवात्मा, त्याला कर्ता असं म्हटलेलं आहे. कर्ण म्हणजे आपले हात पाय कान नाक डोळे पंच ज्ञानेंद्रिय आणि पंच कर्मेंद्रिय, त्याला कर्ण असं म्हटलेलं आहे. आणि चौथी बुद्धी आणि पाचवं दैवम चैवात्र पंचमम आपलं संचित पूर्वजन्मीचं जे संचित असतं ते. तर हे पूर्वजन्मीचं आज ज्यांनी संन्यास घेतला यांचं हे पूर्वजन्मीचं संचित होतं. तसं कोणालाही म्हणलं या संन्यास घ्या तर कोणीच तयार होत नाही. लहानपणीचे तरी सोडून द्या गोष्ट, पण प्रपंचातून शक्यतो येऊ शकत नाही लवकर लोक. परंतु त्यांचं पूर्वजन्मीचा उत्तम अधिकार, उत्तम संचित त्यांचं, म्हणून आज ते संन्यास घेण्याला तयार झाले. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू आणि सारंग पंडित चालले होते पैठणला. चालता चालता ओढा लागला, पाणी होतं. चक्रधर स्वामी पटकन पलीकडे गेले. सारंग
जसं आपण म्हणतो अतिथी देवो भव, तशा पद्धतीने अभ्यागतांच्या रूपाने ईश्वरीचा राजकुमार राजहंस जो क्षीर नीर निवाडू करू जाणतो, अशा साधकांचं दर्शन झाल्यानंतर प्रत्यक्ष भेटीचा, परमेश्वर भेटीचा आपण आनंद अनुभवू शकतो. ती अनुभूती आपल्याला अनुभवायची आहे. कारण परमेश्वर हा अनुभवजन्य आहे. तो काहीसे नाही भजावा पुजावा न लगे, काहीसे नाही भजावा पुजावा न लगे. तो अंतर्गाम्य असल्या कारणाने तो कशाने प्राप्त होऊ शकतो किंवा अनुभवता येऊ शकतो? तो चिंतने, मनने, निधिध्यासने, पूज्य भज्य किंगा. परमेश्वर अनुभवण्यासाठी आपल्याकडे काहीही नाही आहे. ज्यावेळेस गदोनायकांनी स्वामींना विनंती केली की देवा माझ्याकडे खूप द्रव्य आहे, त्या द्रव्याने मला परमेश्वर मिळवता येईल का? तर देव म्हटला की नाही. पैसे कोणाकडे नाही आहेत. राजे रजवाडे त्यांच्याकडे पैसे आहेत, परमेश्वर मिळवण्याची इच्छा आहे, त्यांना परमेश्वर मिळणार का? नाही. परमेश्वर मिळवण्यासाठी परमेश्वराने सांगितलेला जो उपाय आहे तो उपाय जर आपण केला तरच परमेश्वर जोडू शकतो. त्या उद्यमाशी आपण प्रवर्तलेले आहात. समुद्राच्या दृष्टांताप्रमाणे आपण अनर्गरत्नांचा उद्यम करण्यासाठी निघालेला आहात. आणि हा अनर्गरत्नांचा उद्यमाचा मार्ग दाखवण्यासाठी हे ईश्वरीचे साधनवंत आपल्यासाठी अभिष्टचिंतन करतायत. ज्याच्यामध्ये बाबांच्या अभिष्टचिंतनासह इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक साधकाचं अभिष्टचिंतन हे आपलं जीवन आहे. आणि या परधर्म हे या जीवनाच्या संबंधाने आपला उद्धार होणार आहे. जसं आपण पाहिलं की काय सांगितलं तुम्ही की म्हणाले ऑक्सिजन लागतो, शास्त्रीने सांगितलं नाही गुरु सान्निध्य लागतं. आध्यात्मिक जीवन हे तुमच्या श्री गुरूंच्या सान्निध्यामध्ये अनुभवता येतं. आणि म्हणून तेरा सुख भी कबूल तेरा दुःख भी कबूल या परमार्गाच्या सान्निध्यामध्ये तुमचा सर्वांचा धर्म सुरक्षित राहो, संवर्धित राहो. तुमच्या हातून भगवंत साक्षात्काराची सेवा अनुभवता यावी आणि तुम्हाला परमेश्वराच्या ठिकाणी प्रत्यक्ष दर्शनाची अनुभूती अनुभवता यावी अशी तुमची इच्छाशक्ती आहे. आहे ना तुमच्या सर्वांची इच्छा? परमेश्वर मिळवण्याची आहे की प्रपंच प्राप्त करण्याची इच्छा आहे? परमेश्वर प्राप्त म्हणजे आपण दृष्टार्थी आहात की अदृष्टार्थी आहात? परत्रार्थी आहात की मुमुक्षार्थी आहात? आपण स्वतःला तपासून घ्या. इथे जो जे वांछित ते तो लाहे प्राणी जात. परंतु आपण परमेश्वर प्रसन्न झाल्यानंतर जिवे काही विषय व्यवहार मागावा, जिवे परमेश्वराचे प्रेम मागावे की. हे प्रेम मागण्यासाठी आपण ईश्वरीच्या साधनवंतांना प्रार्थना करत परमेश्वर प्राप्तीचा आनंद अनुभवण्यासाठी प्रार्थना करीत आहोत. आम्ही सर्व साधू संतांच्या वतीने आपल्या सर्वांसाठी अभिष्टचिंतन करतो की परमेश्वर प्राप्त करणे हा खरा पुरुषाचा पुरुषार्थ आहे. तो परमेश्वर प्राप्त व्हावा. परमेश्वर मिळाला की सर्व मिळेल. सर्व मिळालं की परमेश्वर मिळेलच असं नाही. आणि म्हणून वेळेअभावी आपल्या सर्वांसाठी अभिष्टचिंतन करत परमेश्वर प्राप्त करण्यासाठी परधर्म हे जीवन आवश्यक आहे. आणि या परधर्माच्या जीवन संबंधाने आपल्याला परमेश्वर पुरुषार्थ सगळ्यांना प्राप्त करता यावा. परमेश्वर मिळाला की सर्व मिळालं. दृष्टे अदृष्ट न साधे, पण अदृष्टे मात्र सर्व साधे.
अदृष्टे धन परमेश्वर मिळालेलं आहे, सापडलेलं आहे. आता त्याला प्राप्त करणं हा पुरुषाचा पुरुषार्थ आहे. एकतर खऱ्या देवाची ओळख होत नाही, आणि देवाची ओळख झाली तर तो देव प्राप्त होत नाही. ज्या दिवशी त्या गोपाळाच्या वेशामध्ये नांदेडला भगवंताचं दर्शन झालं आणि त्याने काय चूक केली, तो घरी गेला. अरे माहिती म्हणे तुला की आपण ज्या गुराख्याला गायी चावण्यासाठी ठेवलं तो साक्षात श्रीकृष्ण भगवंत आहे. तू एक पाय धर, मी एक पाय धरतो, तू सगळा स्वयंपाक कर आणि आपण देवाची क्षमा मागू आणि त्या देवाला आलिंगन देऊ. पण देव मात्र त्या दिवशी निघून गेलेला आहे. आपली तशी अवस्था होऊ नये म्हणूनच गुरूंच्या आशीर्वादाचं वज्रकवच आपल्या सर्वांच्या समवेत आहे. आपल्या जीवनात तो क्षण यावा अशी प्रभू श्री चक्रधरा श्री चरणी प्रार्थना करतो आणि परमेश्वर अनुभूतीचा आशीर्वाद आपल्या सर्वांना देतो. दंडवत.